सद्गुरु किशनगिरी बाबा सर्वेत्र सुखी न संतु सर्वे संतु निरामयः। आज भगवान दत्तात्रयाच्या या पुण्यभूमीमध्ये श्री क्षेत्र देवगड, त्याचप्रमाणे श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबा यांच्या या तपोभूमीमध्ये आज भगवान दत्तात्रयाचा जन्मोत्सव उपस्थित सर्व संत महंत ब्रह्मवृंद आणि सर्व पक्षातील सर्व नेते मंडळी, मान्यवर आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि सर्व देशप्रेमी ईशप्रेमी बांधव, आज आपण भगवान दत्तात्रयाचा हा जन्मोत्सव अतिशय आनंदामध्ये पार पाडलेला आहे। सर्व जाती धर्मातील बांधव या ठिकाणी एकत्र झालेले आहेत। सर्वच पत्रकार बांधव या ठिकाणी आहेत। जे जे समाजामध्ये देशामध्ये चांगलं असेल त्याचा प्रचार आणि प्रसार करणं हे सर्व पत्रकार बांधवाचं कर्तव्यच आहे। आणि आपण की आम्ही आमच्या मंदिरापुरते, आमच्या गावापुरते, आमच्या जिल्ह्यापुरते, प्रांतापुरते नाही, देशापुरतेही नाही, व्हावे कल्याण सर्वांचे, दुःखी कोणी असू नये, वसुधैव कुटुंबकम हे आपल्याला आपल्या शास्त्रांनी ऋषीमुनींनी शिकवण दिलेली आहे। आपलं जो हित साधत असेल त्याचंही आपण कल्याण करायचं आहे, जो कोणी अनहित करत असेल त्याचंही कल्याण करायचं आहे। ही भारतीय संस्कृती आहे, हे भारतीयावर झालेले संस्कार आहेत। ही संस्कृती आणि संस्कार बळकट होण्याकरताच ह्या मठ मंदिराची निर्मिती असते। आज आमचे सर्व पूजनीय संत या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या मठ मंदिराला चांगल्या प्रकारचा आकार देण्याकरता जे काही अर्थाचं बळ लागते ते सर्व भक्तगण, आपले सर्व नेते मंडळी उपस्थित आहेत। ह्या सर्वांच्या हातून हे सर्व कार्य सदैव होत राहावं। भगवान दत्तात्रय आपल्याला तिन्ही मुखातून एक संदेश देऊन राहिलेले आहेत। देश, देव आणि धर्म। पहिल्यांदा देश बळकट असेल, स्वाभिमानी माणसं देशात असतील तर देवदेव चांगला करता येईल। देवदेव चांगला करता आला तर धर्म बळकट होईल आणि धर्माचरण सगळ्यांकडून घडलं तर रक्ताचे पूर लोटणार नाहीत, एकाचा वैरी होणार नाही। याच्याकरता भगवान दत्तात्रय आपल्याला देश, देव आणि धर्म ह्या तिन्हीचा संदेश देत आहेत। या ठिकाणी अधिक टाईम घेणं उचित नाही। सर्व भक्तमंडळी तटस्थ उभी आहेत। आज जी मंडळी या ठिकाणी आहेत त्या सर्वांचं, संत महंत ब्रह्मवृंद मंडळी, नेते मंडळी आणि सर्वच भक्तगणांचं दत्त मंदिर संस्थांच्या वतीने आणि भक्तगणांच्या वतीने आम्ही हार्दिक 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 अभिनंदन करतो। आणि एकच आपण फक्त आता करू की आपण जाता जाता भगवान दत्तात्रयाला प्रार्थना करू की प्रभू, आता देवाचे रूप राम, कृष्ण, दत्त, जी आपली श्रद्धेची देवता असेल, आज दत्तात्रयाचा अवतार झालेला आहे। ब्रह्मा, विष्णू, महेश तिन्ही देवाचं एकीकरण म्हणजेच दत्तात्रयाचं प्रकटीकरण करू की आमच्या समाजामध्ये, आमच्या देशामध्ये ज्या काही आम्ही निर्माण केलेल्या गोष्टींनी अडीअडचणी येऊन राहिलेल्या आहेत अशा सर्व मतभेदाच्या गोष्टी दूर व्हाव्यात आणि सर्वांच्यामध्ये सलोखा सदैव नांदत राहावा। आणि हे करत असताना कधी अवर्षण, कधी अतिवृष्टी आणि कधी रोगराई। आता 2-3 वर्ष झाले कोरोना गेला होता ओळखटी बांधून, आता पुन्हा आणखीन कोणत्या तरी स्टेशनवरून यायच्या मागे आहे। तेव्हा आपण प्रार्थना करू भगवान दत्तात्रयाला, तो कोरोना हुशार आहे। पहिलं नाव त्याचं वेगळं होतं आणि आता नाव बदलून आलेलं आहे पार। मग त्या जरी नाव बदलून आला तरी आपण आपल्या कृतीमध्ये, आपल्या कार्यामध्ये कुठलाही बदल होऊ देता कामा नये। कोरोना येऊ द्या, आलं तर काही बिघडत नाही, त्याची भीती बाळगू नका।
त्याची भीती बाळगली नसलेली इंजेक्शन घेतलं की त्रासही होते, आपण अनुभवलेला आहे. म्हणून भगवान दत्तात्रयाला प्रार्थना करू की प्रभू नेते मंडळीलाही, देशाचं काम करणारे किंवा तालुका जिल्ह्याचे काम करणारे जे नेते मंडळी असतील त्यांनाही हा त्रास व्हायला नको, तर आमच्याही कृतीतून काही त्रास व्हायला नको, तर असा मार्ग आपणच काढा. आणि हा डोकून पाहत असलेला कोरोना त्याला आमच्या देशातून दुसऱ्या देशात पाठवू नका, जागेवरच संपून टाका. कारण भारताच्या बाहेर जायचं म्हटलं की मग आपली थोडी अपुरी बुद्धी झाली. असू द्या, पडोशीवाले आपल्याबद्दल काय विचार करत असतील ते करू द्या, पण त्यांचं कल्याण व्हावं हीच आपल्याला इच्छा व्यक्त करायची आहे. कोण काय विचार करते याला महत्त्व नाही, आपण चांगला विचार करत राहा. आणखीन एक जाता आम्ही सर्वांना प्रार्थना करतो, आपल्या सर्वांच्या भक्तीच्या जोरावर भगवान प्रभू रामचंद्राचं मंदिर अयोध्येमध्ये दिव्य भव्य तयार झालेलंच आहे, राहिलेलं थोड्या दिवसात होईल. परंतु अगोदर गर्भगृहामध्ये प्रभू रामचंद्राची मूर्ती स्थापना येत्या 22 जानेवारीला होणार आहे. आणि वैभव संपन्न कार्यक्रम, जगामध्ये आदर्श ठरेल अशा प्रकारचा, कुठल्या जाती धर्माचा कार्यक्रम नाही, हा कुठल्या पक्षाचा नाही, हा संपूर्ण भारतीयांचा कार्यक्रम आहे. आणि आपण त्या दिवशी सर्वांनी एकत्र तिथं राहून गर्दी करण्यापेक्षा ठराविक संतांनी ठराविक मंडळीला निमंत्रण आहे, परदेशातील काही प्रधानमंत्री अध्यक्षतेही निमंत्रित केलेले आहेत. पण आपल्याला दर्शन घेण्याकरता पुढचे 6 महिने प्रत्येक प्रांताला ठरवून दिलेले आहेत. त्यावेळेस आपण सर्व एक कार्य डोळे भरून पाहू शकता. आणि 22 तारखेला आपण आपल्या गावातच थांबा, आपल्या गावातल्या मंदिरात गुढा उभारा, तोरणं बांधा, कीर्तन भजन पूजन रामरक्षा आरती करा आणि भगवंता त्या दिवशी अन्नदान करा, नवीन वस्त्र परिधान करा. हा सगळा आनंदाचा कार्यक्रम आपल्याला संपूर्ण देशवासियांना पार पाडायचा आहे. जगभर हा कार्यक्रम होणार आहे. बऱ्याचशा काही गोष्टी आहेत, आज सर्वच काही सांगणं उचित नाही. पुढचे सर्व आपल्याला हे सगळं दृश्य एक एक दिसत राहील. तेव्हा ही जाता मला आपल्याला सर्वांना प्रभू रामचंद्राच्या कार्याच्या माध्यमातून हे सगळी प्रार्थना केली. पुनश्च व्हावे कल्याण सर्वांचे, दुःखी कोणी असू नये. सर्वांचं अभिनंदन, सर्वांचं अभिनंदन, सर्वांचं अभिनंदन.